छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त श्रीगोंदा शहर शिवमय उत्साहात साजरी झाली शिवजयंती। श्रीगोंदा तालुक्यासह शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि शिवमय वातावरणात साजरी करण्यात आली। जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते। लेझिम पथके, पारंपरिक वाद्ये आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमुळे श्रीगोंदा शहराला शिवमय स्वरूप प्राप्त झाले होते। शहरातील वडाळी रोड, बायपास रोड, शनी चौक तसेच जोधपूर मारुती चौक येथे शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली। विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। जोधपूर मारुती चौक येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने पहाटेपासूनच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये मॅरेथॉन स्पर्धा, अग्निपंख फाउंडेशनतर्फे सायकल रॅली, रांगोळी स्पर्धा, भव्य बाईक रॅली, लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता। तसेच महाराजांचा पाळणा आणि पालखी सोहळ्याने उपस्थितांमध्ये शिवभक्तीचा उत्साह निर्माण केला। अनेक बालचिमुकल्यांनी सांस्कृतिक भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत आपली कला सादर केली। शिवजयंतीनिमित्त जोधपूर मारुती चौक येथे आकर्षक स्टेज उभारण्यात आले होते। पुढील कार्यक्रमात प्रसिद्ध शिवशाहीर यांचा शाहिरी कार्यक्रम तसेच रात्री 8 ते 9 या वेळेत पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे। 2 ते 3 दिवस सुरू असलेल्या विविध उपक्रमांमुळे संपूर्ण शहरात शिवजयंतीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे। यावेळी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्ष मीरा खेंडके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले। तर दरम्यान शिवजयंती उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। श्रीगोंदा शहरात सर्वत्र शिवभक्तांचा उत्साह आणि शिवमय वातावरण अनुभवायला मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले। सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आपण आज होत असणाऱ्या शिवजयंतीनिमित्त भव्य असं कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। त्यामध्ये आपण 3 दिवसाचं आयोजन केलेलं आहे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने। तर त्यामध्ये आपण 18 तारखेला म्हणजे काल सकाळी 6 वाजता मॅरेथॉन, त्याच्यानंतर 11 ते 2 रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं। मॅरेथॉनमध्ये 200हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। त्याच्यानंतर रांगोळी स्पर्धेमध्ये देखील अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग महिला व लहान मुली सर्वांनी खूप नोंदवला होता। अक्षरशः आम्हाला जागासुद्धा पुरलेली नाही आहे। त्याच्यानंतर संध्याकाळी बाईक रॅली काढण्यात आली होती। संपूर्ण महाराजांचा रथ असेल, महाराजांची मूर्ती असेल आणि आपण संपूर्ण शहराला बाईक रॅली काढलेली होती। त्यामध्ये आपण सर्वप्रथम ज्यांनी शिवजयंती साजरी केली सर्वप्रथम त्यांना मानवंदना देऊन म्हणजे असे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना मानवंदना देऊन नंतर संपूर्ण शहराला बाईक रॅली काढलेली होती। त्यामध्ये सुद्धा संपूर्ण महिलांनी खूप छान उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला होता। त्यामध्ये 100हून जास्त बाईक आपल्याला आलेल्या होत्या। आणि आज सकाळीपासून सकाळी 6 वाजता सायकल रॅली, त्याच्यानंतर 9 वाजता प्रतिमा पूजन आपण सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करत असतो। मग ते तहसीलदार साहेब असतील किंवा सर्व मान्यवरांच्या हस्ते। आणि त्याच्यानंतर पाळणा, त्याच्या महाराजांचे पालखी सोहळ्याचं मिरवणूक व त्याच्यानंतर आपण आता सांस्कृतिक आपण बघत आहोत सांस्कृतिक कार्यक्रमाचं खूप छान असं आयोजन केलेलं आहे। त्या 5 ते 6 आपण भाषण स्पर्धा ठेवल्या होत्या, परंतु भाषणासाठी जवळजवळ 100 नावे आलेली आहेत आणि सांस्कृतिक स्पर्धेसाठी जवळजवळ 150+ नावे आलेली आहेत। आणि खूप छान भव्य असं स्वरूपामध्ये आपण शिवजयंती साजरी करताना बघत आहोत आणि खूप छान उत्साह वातावरण शहरामध्ये तयार झालेलं आहे। दिवाळी दसऱ्याला सुद्धा असं वातावरण नसतं, तसं शिवजन्मोत्सव उत्सवासाठी आपण वातावरण पाहत आहोत। आता मी सांगू इच्छिते की उद्या म्हणजे 20 तारखेला आपल्याला शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांचा शाहिरी जलसा पाहायला मिळणार आहे। आणि मी आवाहन करू इच्छिते आपण राजेंद्र कांबळे यांच्या शाहिरी जलसात सर्वांनी उपस्थित राहून असाच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवावा। त्यानंतर आपण झालेल्या सर्व कार्यक्रमांचे ट्रॉफी वितरण म्हणजे बक्षीस वितरण करणार आहोत सर्व मान्यवरांच्या हस्ते व त्यानंतर आपण
पण जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि मी या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छिते की उद्या असणाऱ्या सर्व कार्यक्रमात सर्वांची उपस्थिती आम्हाला लाभावी आणि लाभलेली आहे. त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. लोकक्रांती न्यूज करिता व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मचे, श्रीगोंदा.